अंगावर पडलेला विजयाचा गुलाल निघतो ना निघत तितक्यात मारेकऱ्यांनी नगरसेविकेच्या पतीला भर रस्त्यात संपवलंय। खोपोलीतल्या नागरिकांनी पोलीस स्टेशनला घातलेला हा घेराव पहा। यावरून ही हत्या किती भयंकर होती याची कल्पना येते। आपल्या मुलींना शाळेत सोडून घरी परतणाऱ्या मंगेश काळोखेंना भर रस्त्यावर काही अज्ञातांनी अडवलं। त्यांच्यावर तलवारी आणि चॉपर सारख्या धारदार हत्यारांनी सपासप वार केलेत। या हल्ल्यामुळे खोपोलीच्या रस्त्यांवर अक्षरशः रक्ताचा सडा पडला। पण हा हल्ला का करण्यात आला? या हल्ल्यामागे राजकीय वैमनस्याची पार्श्वभूमी आहे का? याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। त्या हत्येच्या निषेधार्थ पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात जमलेला। नुकत्याच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाला। याच निवडणुकीत तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या या मानसी काळोखे देखील नगरसेवक म्हणून निवडून आल्यात। मानसी काळोखे या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार होत्या। 21 डिसेंबरला त्यांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडला खरा, पण अगदी 5 दिवसातच त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि त्यानंतरच पोलीस स्टेशन बाहेर हा संतापाचा ज्वालामुखी उसळला। तुम्ही सोडा त्यांना, सोडा, घेऊन या त्यांना। मंगेश काळोखे हे देखील माजी नगरसेवक होते। ते आपल्या मुलींना शाळेत सोडून घरी जात असतानाच त्यांना हल्लेखोरांनी अडवलं। तब्बल 4 ते 5 हल्लेखोर त्यांच्यावर अक्षरशः तुटून पडले। हल्लेखोरांनी त्यांच्यावर सपासप वार केले। या हल्ल्यात मंगेश काळोखे यांचा मृत्यू झाला आणि हल्लेखोर तात्काळ फरार झाले। घटनेची माहिती मिळताच खोपोलीकरांनी पोलीस स्टेशनला हा असा घेराव घातला। या हत्येमागे राजकीय वैर आहे का, याही अँगलने पोलीस तपास करतायत। कारण मानसी काळोखे दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्यात। नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी देवकर यांच्या पत्नीचा पराभव केला। काळोखे आणि देवकर या कुटुंबांमध्ये प्रचंड वाद असल्याची चर्चा आहे। दोन्ही कुटुंबात तब्बल 15 ते 20 वर्षांपासून वाद असल्याची माहितीही समोर आली आहे। निवडणूक निकालाच्या दिवशीही दोन्ही गटांमध्ये किरकोळ वाद झाल्याचीही माहिती समोर आली आहे। त्यामुळे मंगेश काळोखे यांची हत्या खरंच राजकीय वैरातून झाली आहे का, की या हत्येचा अजून वेगळाच अँगल आहे, असे प्रश्न विचारले जात आहेत। पोलीस याचा तपास करतीलच। तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा। मी आता खोपोलीच्या विहारी आणि साईबाबा नगर या चौकामध्ये आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा जो जया बार आहे। ह्या जया बारच्या अगदी समोर इथे नवनिर्वाचित खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मनीषा काळोखे यांचे जे पती आहेत मंगेश काळोखे यांची सकाळी 7 वाजता या स्पॉटवर नेटून हत्या करण्यात आली। आणि आता जे हत्येचे जे मारेकरी आहेत ते मारेकरी लवकरात लवकर पकडण्यात यावे यासाठी नातेवाईक शिंदे सेनेचे कार्यकर्ते यांनी खोपोली पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात गेल्या 3-4 तासापासून घेराव घातला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आरोपी यांना तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी अशी त्यांची आक्रमकपणे मागणी आहे। आणि खोपोली तुम्ही इकडे बघू शकाल की खोपोलीत मोठ्या प्रमाणात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे हत्येच्या निषेधार्थ। तुम्ही बघू शकता प्रत्येक दुकानं बंद आहेत। रस्त्यावरची रहदारी कमी प्रमाणात आहे। त्याच्यामुळे पोलिसांची काही पथकं हे फरार आरोपींचा शोध घेण्यात गेलेली आहेत। आरोपींना पोलीस कधी पकडतायत आणि नागरिक किंवा नातेवाईक किंवा जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांचा
जो घेराव आहे तो कधी कमी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह संतोष दळवी, न्यूज 18 लोकमत, खोपोली. आज जी काय दुर्दैवी घटना घडलेली आहे, आमचा मंगेश काळोखे ह्याची जी काय निगरून हत्या, सकाळी आपल्या मुलीला मला वाटतं शाळेत सोडायला काहीतरी चाललेला होता आणि जी काय 5-10 लोकांनी काय येऊन त्याच्यावरती निगरून हल्ला केला आणि त्याला आयुष्यातून उठून लावलेला आहे. जे प्लॅनिंग मास्टर आहेत सुधाकर घारे आणि भरत भगत, त्यानंतर ज्यांचा पराभव केला, कारण आमचा हा मंगेशची दुसरी टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची, त्याची आणि आता पत्नी. आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला. त्यामध्ये श्रेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खुपत होतं त्यांना कुठेतरी. आणि त्या अनुषंगाने कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या मंगेशची आमच्या निगरून हत्या केलेली आहे. आज जर आपण पाहिलं तर त्यांचे कर्ते करविते इकडं सभा घेऊन गेले, सगळे गेले आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आहे हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्यांनी आयुष्यातून उठवलेलं आहे. आमची पोलीस स्टेशनला, पोलिसांना, आमच्या SP सगळ्यांना विनंती आहे की जे जे आरोपींची नावं ह्याच्यामध्ये झालेली आहेत, आलेली आहेत, ह्यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे आणि यांना त्वरित अटक होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज जर आपण इथं पाहिलं तर इथं 2-3 हजार लोकांचा मॉब, महिला भगिनी सगळ्या सकाळपासून थांबल्या होत्या. आज मी असेल, आप्पा असतील, आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्यांनी येऊन त्यांची आता समज काढली. ते कोण इथं हलायला तयार नव्हते, परंतु पोलिसांना पण काम करण्यासाठी मिळायला पाहिजे म्हणून करता आम्ही त्यांना सगळ्यांची समज काढली. आता आम्ही बॉडी मंगेशची खालापूरवरनं आता आणतो आहे. त्यानंतर आम्ही सगळे तिथे जातो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करू. आणि जे आरोपी आहेत आणि आरोपींबरोबर जे इथले पोलीस इन्स्पेक्टर हिरे ह्यांच्याकडून जी काय चूक झालेली आहे, कारण तो ज्या आरोपींचा मित्र आहे हिरे म्हणून असा आता संबोधलं गेलेलं आहे, कारण त्याच्याकडं काल तक्रार दिली गेली, त्यांनी तक्रार घेतली नाही आहे. कारण आमच्या मंगेशला कळलं होतं की आपल्याला मारण्यासाठी यांची प्लॅनिंग चालू आहे, म्हणजे त्या हिरेनी. परंतु हिरे हा त्यांचा मित्र, त्यांच्या पार्टीला बसणं, उठबस करणं, त्यांच्या सगळ्या गोष्टीला, आणि म्हणून करता हिरेवरती पण कारवाई व्हायला पाहिजे असं माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनींचं म्हणणं आहे. आणि आमच्या SP मॅडमना पण म्हणणं आहे की ज्या हिरेने हलगर्जीपणा केलेला आहे त्याला त्वरित इथून निलंबित करून ह्याला इथून बदली करून द्यावं अशी आमची विनंती राहील आणि आमच्या मंगेशला न्याय द्यावा. सर, यामागं मास्टर माइंड कोण असण्याचे संकेत आहेत काही? मगाशी जे काय आम्ही सांगितलं ते पोलीस तपासामध्ये होईल, परंतु सुधाकर घारे, भरत भगत आणि ही जी काय मंडळी आहेत, कारण यांच्या जिवारी लागला आमदारकीची पडल्यानंतर आणि खोपोली नगरपालिका हातातून गेल्यामुळे जी काय त्यांच्या जिवारी लागलेले हे मास्टर माइंड आहेत. मगाशी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर माझी डिपार्टमेंटला विनंती आहे, जी नावं तुमच्याकडे आलेली आहेत त्याचा योग्य तपास करून कारवाई करावी अशी आमची विनंती आहे. मंगेश काळोखे हे आमचे आतेभाऊ आणि मी शिवसेना तालुका प्रमुख खालापूर शिवसेनेचा आहे. सदर जो काय आता प्रकरण झालं आहे याचे 4 दिवस आधीपासून आणि सचिन हिरे हे इथले मुख्य PI आणि ते आल्यापासून जे आरोपी आहेत त्यांच्याशी सांगड आणि खूप त्यांचं हितगुज त्याचं चालायचं आणि ते आल्यापासून आमच्या आतीभाऊंना आणि सगळ्यांना तो त्रास देतात, त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास देत होते आणि आहेत. हे त्यांनी माझे दुसरे बंधू निलेश काळोखे यांनी स्वतः पोलिसांसमोर सांगितलेलं आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता माझे आतेभाऊ व त्यांचा पुतण्या हे इथं आले. त्यांनी सांगितलं की आम्हाला धोका आहे आणि वेपन घेऊन त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत, त्यांची मुलं आहेत ती फिरतात अशी पूर्वसूचना दिली असतानासुद्धा सचिन हिरे यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यांचं वागणं खूप संशयास्पद आहे. आम्ही तालुक्याच्या वतीने मागणी केली आहे की सचिन हिरे यांची चौकशी होऊन त्यांना निलंबन करावं. ते आल्यापासून त्यांचे कॉल रेकॉर्ड्स आणि आरोपीचे कॉल रेकॉर्ड्स हे चेक करावे. आज सकाळी जवळपास 7 वाजता हे प्रकरण घडलेलं आहे.
जिथे 4-5 लोकांनी एकूण 5 लोकांनी त्यांना डोकेवरती मार करून त्यांना जीवेठार मारलेला आहे. त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यात एकूण 6 आरोपींचे नावानिहाय फिर्याद देण्यात आलेली आहे आणि 4 अनोळखी असं फिर्याद देण्यात आली आहे. आमची तपास चालू आहे. आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात. आपण लवकरच आरोपींना अटक करू आणि कौशल्यपणे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि बाकी एव्हिडन्सचे माध्यमातून त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करू. सकाळी ही घटना घडलेली होती. या अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण 6 आरोपी नावानिशी आणि 4 अनोळखी असं लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांची 8 पथक तयार करण्यात आलेले आहे जे की आरोपीचा शोध घेत आहे. सोबतच आपली फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची टीम आज सकाळी घटनास्थळी दाखल झालेली होती. त्यांची सुपरविजनमध्ये जे सॅम्पल्स आहे फॉरेन्सिक सॅम्पल्स ते सीन ऑफ क्राईमवरून कलेक्ट करण्यात आलेले आहे. आपण लवकरच याच्यात आरोपींना अटक करून त्यांना पुढची प्रोसेस करू. सर मोटिव्ह काय याच्या मागचा? जोपर्यंत आरोपी आपल्याला मिळत नाही ते मोटिव्ह राजकीय कारण काय दिसतंय? याच्यात फॅक्ट्स जे आहे की ते असं आहे की जे मयत व्यक्ती आहे तो शिवसेना शिंदेगडची त्यांची बायको यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे आणि जे आरोपी व्यक्ती आहे त्यांची बायको त्याच वॉर्डवरून एक नगरसेवकची प्रत्याशी होती. आपली फॉरेन्सिक टीम सकाळीच घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांचे कौशल्यपूर्वक सुपरविजनमध्ये सर्व सॅम्पल्स सीन ऑफ क्राईमवरून कलेक्ट करण्यात आलेले आहे. एकूण 8 टीम याच्यात निर्मित करण्यात आलेली आहे ज्यांना डिटेक्शन आणि आरोपीचे अटक संदर्भात वेगवेगळे टास्क देण्यात आलेले आहे आणि तपासासाठी एक वेगळी टीम फॉर्म करण्यात आली आहे. आमच्या गावामध्ये ज्यांनी खून केला असेल त्यांना आमच्या गावातून काढून टाकायला पाहिजे. ते आमच्या गावात नाही पाहिजे. आमचा माणूस त्यांनी घालवला म्हणजे त्यांना घालवायलाच पाहिजे आणि त्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. त्यांनी आमचा देव माणूस घालवला, आमचा सगळ्यांचा वाघासारखा माणूस वाघ घालवला आमचा. त्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि न्याय हे सगळ्यांना भेटायलाच पाहिजे. त्यांनी सगळ्यांनी पोलिसांनी मिळून कारवाई केली पाहिजे. ज्यांनी कोणी हे केलं असेल त्यांना फाशी ही द्यायलाच पाहिजे. जोपर्यंत त्यांना हे करणार नाही तोपर्यंत आम्ही काय गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही. त्यांना शिक्षा ही व्हायला पाहिजे. सगळ्यांनी मिळून त्यांना ही ते करा आणि आमचाच नाही सगळ्या खोपोली गावाचा तो वाघ होता. सगळ्यांसाठी तो धावत होता. त्यांना सगळ्यांनी हे विचार करून सगळ्यांनी त्यांचे साथ द्यायला पाहिजे आणि त्यांची पुढची स्टेप काय त्यांनी उचलायला पाहिजे. आपण न्याय हे मिळायला पाहिजे. त्यांना ठेवायला नाही पाहिजे गावात आणि त्यांना फाशी व्हायला पाहिजे. जो कोणी शिक्षा त्यांनी केला असेल त्यांना फाशी व्हायला पाहिजे. आमचा त्यांनी सूर्य घालवला, आमचा वाघ घालवला त्यांनी. पोलिसांनी काय कारवाई करायला? पोलिसांनी लवकरात पोलिसांनी त्याच्या रिकाम्या घराला का तिथे बंदोबस्त दिलाय? त्याच्या रिकाम्या घरी पोलिसांनी खूप बंदोबस्त दिलाय. त्याच्यामुळे एवढं अख्खं पूर्ण गाव पोलीस स्टेशनला आलं. त्याच्या घरात पोलीस स्टेशन घरात कोणच नाही तिथे का बंदोबस्त का प्रोटेक्शन आहे तिथं? तुम्ही आता हा जो मुंबई पुणे जुना हायवे अडवलाय, आम्ही मुंबई पुणे अत्यंत दुःख होतंय कारण निवडणूकचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि 1 आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय, ही दुर्दैवी बाब आहे. कारण ते त्यांना कालोख्याच्या पत्नीला म्हणजे कालोख्याना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय. कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय. कारण त्यांचेच उमेदवार तिथं उभे होते. कारण तिथं शिवसेना भारतीय जनता पार्टी ही आम्ही एकत्र लढलो होतो आणि ते वेगळे लढले होते आणि त्याच्यामुळे कदाचित ह्याच माणसाने मागच्या वेळेला आमचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीमधून 6-6.5 हजारचा लीड मिळवून दिला होता. तेव्हा हा अग्रगण्य होता. आता पण सत्ता आणण्यामध्ये ह्याचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून करता मला वाटतं की आज ही खेळी करून यांनी हा डाव साधला असावा बाहेरच्या लोकांना बोलून. पण हरकत नाही आहे. त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि आता जे कोण असतील त्यांना पोलिसांनी पकडावं आणि मग पुढचं काय ते आम्ही बघतो. मी आता खोपोलीच्या या विहारी आणि इकडे साईबाबा नगर या चौकामध्ये आहे. माझ्या
बाजूलाच इथे एका बाजूला जया बार आहे आणि त्या जया बारच्या समोर अगदी इथे मंगेश काळोखे आहेत, जे नवनिर्वाचित नगरसेविका मनीषा काळोखे यांचे पती आहेत आणि त्यांची याच चौकामध्ये निर्घुणपणे हत्या करण्यात आली. जे हल्लेखोर आहेत आणि जे मारेकरी आहेत त्या काळ्या रंगाच्या गाडीतून आले, त्यांच्यावर तलवारी आणि चॉपरने सपासप वार करून त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. आणि या चौकामध्ये इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. एकूण 10 जणांवर खोपोली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आता आरोपींना पकडण्यासाठी नातेवाईक आक्रमक झालेले आहेत. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक पोलिसांकडून करण्यात यावी, अन्यथा आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही असं त्यांची मागणी आहे. इथलं वातावरण हे तणावपूर्ण बनलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ज्ञानेश्वर बागडेसह संतोष दळवी, न्यूज 18 लोकमत, खोपोली. शिवसेना नगरसेविकेच्या पतीची हत्या. हत्येच्या घटनेने खोपोली हादरलं. महापालिका निवडणुकीनंतर रक्तरंजित संघर्ष. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. रायगड जिल्ह्यातील खोपोली शहर हत्येच्या घटनेनं हादरले. खोपोलीत शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आली. मंगेश काळोखे सकाळी आपल्या मुलीला शाळेत सोडायला गेले होते. मुलीला शाळेत सोडून परतत असताना काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरती हल्ला केल्याची माहिती मिळते. या हल्ल्यामध्ये मंगेश काळोखे यांचा मृत्यू झालाय. या हत्येच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि काळोखेंच्या नातेवाईकांनी खोपोली पोलीस स्टेशनला घेराव घातला. आम्ही पथक पाठवलेले, 10 पथक पाठवले, 5 पथक पाठवले. अशाच फक्त आम्हाला आहे की जर तुम्ही त्याच वेळेला जर नाकाबंदी करून किंवा जर यंत्रणा आलेली असती तर तुम्हाला आरोपी ताबडतोब मिळालेले असते. आम्ही सांगत होतो की ह्या गाडीतून तिथले कार्यकर्ते आमचे सांगत होते, तिथले लोक सांगत होते की बाबा ह्या गाडीतून कार्यकर्ते तिथून जे काय ज्यांनी हत्या केलेली आहे ते तिथून आरोपी पळालेले आहेत. तर परंतु प्रशासनाने पोलीस प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालेलं नाही आहे. त्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. त्यांनी आमचा देव माणूस घालवला, आमचा सगळ्यांचा वाघासारखा माणूस वाघ घालवला आमचा. त्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि न्याय हे सगळ्यांना भेटायलाच पाहिजे. त्यांनी सगळ्यांनी पोलिसांनी मिळून सगळ्यांनी मिळून कारवाई केली पाहिजे. ज्यांनी कोणी हे केलं असेल त्यांना फाशी ही द्यायलाच पाहिजे. जोपर्यंत त्यांना हे करणार नाही तोपर्यंत आम्ही काय गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही. खोपोली नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या मानसी काळोखे या नगरसेवक पदी विजयी झाल्या. या विजयाला अवघे 5 दिवस झाले नाहीत तोच त्यांचे पती मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येचं कारण समोर आलेलं नाही. ही हत्या राजकीय वादातून झाली की अन्य कारणातून याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावलेंनी मोठं वक्तव्य केलंय. काळोखेच्या पत्नीला म्हणजे काळोख्यांना ते निवडणुकीत हरू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय. कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय. कारण त्यांचेच उमेदवार तिथं उभे होते. कारण तिथं शिवसेना, भारतीय जनता पार्टी ही आम्ही एकत्र लढलो होतो आणि ते वेगळे लढले होते. मंगेश काळोखेंच्या हत्या प्रकरणातील आरोपी फरार झाले. फरार आरोपींच्या अटकेनंतर या हत्याकांडामागील नेमक्या कारणाचा उलगडा होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, खोपोली.